नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अजिबात चिकट न होणारी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी। चला तर मग रेसिपी पाहूया। एक मोठी वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे। साबुदाणा शक्यतो संध्याकाळीच भिजवून घ्यायचा आहे। तळण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। लिंबू घेतलेला आहे। शेंगदाणेही घेतलेले आहेत तळण्यासाठी। 2 साबुदाण्याचे पापड घेतलेले आहेत। सर्वात पहिल्यांदा आपण मिरची, शेंगदाणे, साबुदाण्याचे पापड तळून घेणार आहोत। मिरचीचे उभे काप करून त्यामध्ये मीठ भरून घेणार आहोत। त्यामुळे मिरचीची टेस्ट छान येते। अशा प्रकारे मिरचीमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे। कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। त्यामध्ये तेल घेतलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण शेंगदाणे, हिरवी मिरची, साबुदाण्याचे पापड तळून घेणार आहोत। शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपले तळून झालेले आहे। हिरवी मिरची तळून घ्यायची आहे। साबुदाण्याचे पापडही तळून घ्यायचे आहेत। साबुदाण्याचे पापड आपले तळून झालेले आहे। कढईमधील गरम तेल एक्स्ट्राचे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। गरम तेलामध्ये हिरवी मिरचीचे काप करून घेतलेले आहेत। मिरची छान अशी लालसर रंगावर परतून घ्यायची आहे। तुमच्याकडे उपासाला जिरे चालत असल्यास तुम्ही जिरेही घेऊ शकता। उकडलेल्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। थोडंसं मीठ घेतलेलं आहे, जेणेकरून बटाट्याची आणि हिरव्या मिरचीची टेस्ट खूप छान येते। भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं हलवून असं मिक्स करून घ्यायचं आहे।
झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. वाफ काढून झालेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता. अजिबात चिकट न होणारी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता. सर्विंग प्लेटमध्ये साबुदाण्याची खिचडी आपण काढून घेऊया. छान अशी गरम गरम साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. आपण साबुदाण्याची खिचडी गार्निश करून घेऊया. छान अशी मोकळी साबुदाण्याची खिचडी सर्वजण आवडीने खातात. आजची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.